रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। राष्ट्रीय युवा अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद हे सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून हे आदिवासीचे उलगडण हे झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या सुस्ताळासारख्या झोपलेल्या सरकारच्या छात्यावर ते बसून या आदिवासीच्या मागण्या त्या उलगडांच्या माध्यमातून नरडीचा गोड घेऊन आदिवासी मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मुंबई मंत्रालयात धडकतोय। आदिवासी समाजामध्ये जे हैदराबादचं गॅजेट लागू करण्याचा प्रयत्न हे मनवादी जातीवादी सरकार करते, त्याला आमचा विरोध आहे। त्या गॅजेटच्या माध्यमातून बंजारा म्हणतोय आम्हाला आदिवासीचं आरक्षण, धनगर म्हणतोय आम्हाला आदिवासी आरक्षण द्या। हे माझ्या बापाची खेप नाही, आरक्षणाची भीक जे मागणारे लोक आहेत त्या भिकारड्यांना माझं सांगणं आहे का तुम्हाला कदापि आरक्षण मिळणार नाही, परंतु हे जातीयवादी मनवादी सरकार जाणून राजकारण करते। त्यांनी हिंदू मुस्लिम संघर्ष लावला, मराठा ओबीसी संघर्ष लावला, आदिवासी धनगर बंजारा संघर्ष उभा करून दिला त्या फडणवीस शिंदे पवार या मनवादी जातीवादी सरकारने। हे याला महाराष्ट्र विचारलं, त्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये, आमच्या ताब्यात कोणाला देऊ नये। त्याच्यासोबत 13 जिल्ह्यातील 17 संवर्गाचे जे पद आहेत त्यासाठी आम्ही मुंबईला आंदोलन केलं होतं। मंत्रालयात आमच्या सोबत त्या आमदारांनी उड्या पण मारल्या होत्या, तेव्हा त्या मुलांना मानधनावरती कामावर घेतलं। 1 वर्ष झालं कमी, परंतु 1 दिवसाचा खंड 5 तारखेला GR काढला, त्याच्यामुळे त्या मुलांवरती अन्याय झाला, तो GR रद्द करावा। त्यासोबत 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील पदांसाठी जी भरती रखडलेली आहे त्यासाठी नांदेड सुप्रीम कोर्टाने केस चालू आहे, ती केस लवकर लावावे, चांगला उकेल देऊन, पण जाणून बुजून हे सरकार लावत नाही। त्यासोबत दिनांक 6 जुलै 2017 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, बोगसांनी खऱ्या आदिवासीच्या ज्या जागा बळकावल्या त्या रिक्त करून खऱ्या आदिवासी नोकर भरती करून त्या बोगसांना हाकलून द्यावं। त्यासोबत आदिवासींच्या नामसादराचा फायदा घेऊन ज्यांनी बोगस सर्टिफिकेट घेतलेले आहेत, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना बोगस सर्टिफिकेट दिलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना या सेवेतून बडतर्फ करावे आणि त्या बोगसांना आदिवासी हाकलावे। त्यासोबत आदिवासींचा बिंदू नामावले, एक छोटा बिंदू आहे 2 वरून 8 वरती आलेला आहे, त्याच्यामुळे आदिवासींच्या कुठल्याही भरतीमध्ये जागा दिसत नाही, त्यामुळे तो 8 वरून 1 नंबरला तो बिंदू यावा। त्यासोबत वन जमिनी, गायरान जमिनी, वसतिगृह, आश्रमशाळांचे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे। त्यासोबत आमच्या आदिवासी विभागाच्या बाहेर 3 महिने झाले आज ते रोजंदारीचे मुलं बसलेत, तो कंत्राटी GR रद्द करावा म्हणून। त्या वर्ग 3 वर्ग 4च्या मुलांना अजून न्याय मिळाला नाही, शासन लक्ष देत नाही आणि आम्ही शहापूर ते मुंबईपर्यंत पायथ्याशी आलेलो आहे, तरी या गेंड्याच्या कातडीला अजून जाग आली नाही या सरकारला। इतरांचे आंदोलन राहतात, त्यांच्या पुढे पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, आम्हाला तुमची भीक नको जेवणाची आणि पाण्याची, आम्ही उपासदापाशी मंत्रालयात धडकू, परंतु एवढा तळतळ आदिवासी घ्यायचा नाही। आम्हाला विचारलं सुद्धा कोणी आलं नाही या मनवादी सरकारचं। फडणवीस, अजित पवार आणि या शिंदेना आम्ही काही दिवसात त्यांची जागा दाखवून देणार आहे, कारण 2014 पासून आतापर्यंत या सरकारने आदिवासी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि या बंजारा धनगरांना जर आरक्षण देण्याचा प्रयत्न या मनवादी जातीवादी सरकारने जर केला, आमच्या भागातलं पाणी मुंबईला आणि मराठवाड्याला जातोय, त्या रात्रीतून नळकंड्या पडून मुंबईचं पाणी बंद करून, कारण आमच्या बरोबर जीवावरती मुंबई जगते, मुंबई पाणी पिते, हे सरकारला सगळ्यांना समजलं पाहिजे। आदिवासी भागातून रेल्वे गेलेली, जर आदिवासी आरक्षण बंजारा धनगरांना देण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी रात्रीतून आदिवासी भागातल्या रेल्वे पटऱ्या, रेल्वे रोड उखळून फेकण्यात येतील, हा माझा या जातीयवादी सरकारला इशारा आहे। ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत पैशाच्या त्या सरकारने तात्काळ सोडवाव्यात। यापुढे आम्ही सांगतोय, जर सरकार याच्यामध्ये दखल घेत नसेल तर सरकार इतरांची दखल घेते। आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे रहिवासी नाही का? आम्हाला महाराष्ट्रात जगण्याचा अधिकार नाही का? मग आमच्या मागण्यांकडे सरकार का दुर्लक्ष करतंय? सरकारला माझा इशारा आहे की आम्ही पण या महाराष्ट्रामध्ये 1,05,00,000 आहोत। आमची लोक मुंबईच्या आजूबाजूलाच राहतात, विदर्भ, कोकण, मराठवाड्यात सगळीकडून लोक येतील आणि लाखोने येऊन मुंबई जाम करतील, त्या माध्यमातून इशारा देतो।